श्रीनगरमध्ये भीषण स्फोट, नौगाम पोलीस स्टेशन उडाले, 9 ठार 29 जखमी। जप्त स्फोटकांचा महाविस्फोट, कर्तव्यावरील पोलिसांच्या चिंधड्या। मानवी अवयव 300 फुटांवर सापडले, शोध मोहीम सुरू। दहशतवादी हल्ला की हाताळणीतील चूक? काल शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे 11:20 जम्मू आणि काश्मीर मधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या स्फोटकांचा मोठा साठा स्फोट होऊन 9 जण ठार झाले आणि 29 जण जखमी झाले। मृतांमध्ये आणि जखमींमध्ये बहुतांश पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून जखमींवर 92 आर्मी बेस आणि SKIMS सौरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात नुकत्याच जप्त केलेल्या स्फोटक साठ्यामधून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम नमुने काढत असताना हा स्फोट झालाय। ही स्फोटके हरियाणातील फरीदाबाद मधून अटक केलेल्या डॉक्टर मुजम्मिल गनई याच्या भाड्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली होती। या स्फोटकांचा साठा नौगाम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता। या स्फोटाची तीव्रता अत्यंत भयानक होती। स्फोटामुळे पोलीस स्टेशनच्या इमारतीचा एक मोठा भाग पूर्णपणे कोसळलाय आणि बचाव पथकाला ढिगारा हटवण्यात अडचणी येत आहे। घटनेच्या ठिकाणापासून 300 फुटांपर्यंत मानवी अवयवांचे तुकडे सापडले आहेत। यावरून स्फोटाची भीषणता लक्षात येते। काही लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरूच आहे। स्फोटाच्या घटनेनंतर तत्काळ सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला। स्फोटानंतर छोटे छोटे स्फोट सतत होत असल्याने बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाच्या बचाव कार्यात वेळ आला। स्फोटाच्या घटनेला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या गटाने जबाबदारी घेतल्याचा दावा केला गेलाय। मात्र याची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे। तपासात दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीनेही तपास केला जातोय। जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये मोठा स्फोट होण्यासाठी डेटोनेटर किंवा अन्य ट्रिगरचा वापर करणे आवश्यक आहे। त्यामुळे हा केवळ अपघात नसून तो एक दहशतवादी हल्ला असू शकतो या दृष्टीनेही तपास केला जातोय। या स्फोटामागे नेमके कारण काय आहे याचा तपास सुरक्षा यंत्रणा करतायत। पोलीस स्टेशनमध्ये 350 किलो अमोनियम नायट्रेट आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य ठेवले होते। स्फोटके सील करताना किंवा नमुने तपासण्यासाठी बाहेर काढताना ती चुकीच्या पद्धतीने हाताळली गेली असावी। या हाताळणीतील चुकीमुळे स्फोट झाला असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे हा अपघात नसून जाणून बुजून केलेला घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेली एक कार उभी होती। ही कार पूर्वी काही बेकायदेशीर कामात वापरल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली होती। त्या कारमध्ये बॉम्ब लावला गेला असावा। या बॉम्बचा स्फोट झाल्यावर बाजूला ठेवलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातही मोठा स्फोट झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय। PAFF नावाच्या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्यामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळतंय, पण त्याची तपासणी चालू आहे। आतापर्यंतची परिस्थिती बघता अधिकाऱ्यांच्या मते व्हाईट कॉलर टेररिस्ट मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलीस गोळा करत असताना हा स्फोट झाला। DGPंनी सांगितलंय की हा दहशतवादी हल्ला नव्हता तर एक चूक किंवा अपघात होता, ज्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले। पोलीस पीडितांच्या कुटुंबासोबत उभे आहेत। फरीदाबादमधून जप्त केलेली स्फोटके सुरक्षितपणे वाहतूक करण्यात आली आणि PSAच्या खुल्या जागेत पाठवण्यात आली। प्रक्रियेनुसार ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार होती, पण तपास सुरू आहे। त्यामुळे काय सत्य समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।